एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचे जे पेपर आहे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये झाले होते। 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत एसएससी जीडीचे पेपर या ठिकाणी चालले होते आणि मार्च महिन्यामध्ये एसएससी जीडीची आन्सर की आली होती आणि तिथून पेपर झाल्यापासून 3 महिने या ठिकाणी झाले आणि अजूनही जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागण्याचा या ठिकाणी पत्ता नाही आहे, लक्षात ठेवा। आणि अजूनही जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागला नाही आहे आणि बरेच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे आणि त्याचबरोबर आता जेव्हा रिझल्ट लागणार आहे तर सर्वात अगोदर जे फिजिकलचा कडापा यावेळेस लागणार आहे, लक्षात ठेवा सर्वात अगोदर। आणि फिजिकलचा जो कडापा हा सुद्धा यावर्षी कमी जाणार आहे, तर त्याचे सुद्धा मी कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आणि नॉर्मलायझेशनचे मुलांचे सरासरी किती मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे, कारण की अजूनही नॉर्मलायझेशनचे मार्क एकाचेही या ठिकाणी वाढले नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे असे वारंवार एकच कमेंट होते की सर नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स वाढणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि यावर्षी फिजिकलचा कडाप किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन एक्स सर्व्हिसमॅन या सर्व कॅटेगरीचा, जनरल आणि नक्सल एरियाचा आणि सेफ झोन काय असणार, आपल्याला फिजिकल भेटण्यासाठी आपल्याला किती मार्क या ठिकाणी असले पाहिजे, तर मेन याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा एसएससी जीडी भरतीचा जे रिझल्ट या ठिकाणी खूप या ठिकाणी लेट होता आणि आजची जी तारीख आहे 7 जून आहे आणि अजूनही एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट लागला नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो कडापा हा सुद्धा ग्राउंडचा कमी जाणार आहे, कारण की त्याचे जे कारण आहे तर यावर्षी जागा या ठिकाणी वाढलेल्या आहे। तर टोटल जे वॅकन्सी झाले 53,690 जागांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी झाली आहे, लक्षात ठेवा। तर जवळपास 14,000 प्लस जागा यामध्ये वाढलेल्या आहेत। तर हे काय कारण आहे की एसएससी जीडी भरतीचा यावर्षी कडाप कमी जाणारचे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि बरेच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट असते की सर नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स वाढणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। मुलांचे सरासरी जे नॉर्मलायझेशनचे मार्क्स जे या ठिकाणी वाढणार आहे तर जवळपास 15 पर्यंत तर भरपूर मुलांचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे। बरेच विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे नॉर्मलायझेशन मध्ये 15च्या वरती या ठिकाणी वाढणार आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर ह्या वर्षी एसएससी जीडी भरतीचे जे पेपर होते ते एकदम या ठिकाणी हार्ड होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सरासरी मुलांचे जास्त मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे आणि अजूनही जे एसएससी जीडी भरतीचे मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये वाढले नाही आहे, कारण की बरेच विद्यार्थी मला जे स्क्रीनशॉट पाठवते इंस्टाग्रामच्या माध्यमातून म्हणा किंवा या ठिकाणी टेलिग्रामच्या माध्यमातून की सर आम्हाला नॉर्मलायझेशनचे पकडून 15 मार्क वाढले, 17 मार्क्स वाढले, तर एवढा आमचा स्कोर आहे। तर हा जो तुम्ही कोणाच्याही वेबसाईटवरून त्या ठिकाणी तो स्कोर तुम्ही पाहून राहिले, ठीक आहे, तर तो स्कोर जे विद्यार्थी मित्रांनो सरासरी या ठिकाणी फेक आहे। नॉर्मलायझेशनचे मार्क कधी वाढते, ज्या दिवशी रिझल्ट लागला। आज जर रिझल्ट लागला तर आजच तुम्हाला कळणार आहे की आपले नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स वाढले, आपल्याला टोटल किती मार्क्स भेटले बाबा आणि नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स वाढले बाबा, तर हे आपल्याला तेव्हा समजते। आज जर रिझल्ट लागला तर आज ज्या वेळेस रिझल्ट लागणार आहे त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे की नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले किती आपले, ठीक आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कारण की जवळपास 3 महिने या ठिकाणी झालेले आहे आणि याच्या अगोदरचे ज्या पण वॅकन्सी आले होते 2023-24 ची वॅकन्सी म्हणा किंवा 2022-23 ची वॅकन्सी म्हणा, तर त्यावेळेस काय व्हायचं की जेव्हा पेपर व्हायचे, पेपर झाल्यानंतर 3 महिन्यानं ज्या विद्यार्थी मित्रांनो पेपराचा रिझल्ट लागायचा आणि त्याचबरोबर 3 महिन्यानं पेपराचा रिझल्ट लागल्यानंतर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड जे असायचं तर ते रिझल्ट लागल्यापासून तर 2 महिन्यानं त्या ठिकाणी ग्राउंड व्हायचं। रिझल्ट समजा आज लागला तर आजपासून 2 महिन्यानंतर फिजिकल या ठिकाणी स्टार्ट व्हायचे। अशी ज्या विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षीची कंडिशन होती, मागच्या वर्षी रिझल्ट लागण्यासाठी 4 महिने लागले होते, कारण की लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्याच्यामध्ये 1 महिना त्यामध्ये निवडणुकीमध्ये गेला होता, त्याच्या कारणाने ज्या विद्यार्थी मित्रांनो 1 महिना मागच्या वर्षी लेट झाला होता रिझल्ट। आणि आता एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा या ठिकाणी 3 महिने या ठिकाणी झाले, कारण की पेपर जे आपले फेब्रुवारी महिन्यामध्ये क्लोज झाले। 25 फेब्रुवारीला जे एसएससी जीडी भरतीचे पेपर या ठिकाणी क्लोज झाले, कारण की 4 फेब्रुवारी पासून ते पेपर चालू झाले होते आणि मार्च महिन्यामध्ये जे आपल्या या ठिकाणी आन्सर की या ठिकाणी आली होती मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीचा आता रिझल्ट कधी लागणार आहे, कारण की 3 महिने झाले, पाहून घ्या तुम्ही, मार्च झाले, एप्रिल, मेच्या अंदरच लागायला पाहिजे होती, पण आजची तारीख
तारीख जे 7 जून या ठिकाणी आलेली आहे। तर SSC GD भरतीचा जो रिझल्ट हा लय लवकर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला एक तारीख सांगून देतो, तर जवळपास 15 जूनच्या अंदर या ठिकाणी तुम्हाला SSC GD भरतीचा रिझल्ट पाहायला भेटणार आहे किंवा 15 जूनच्या आसपास या ठिकाणी जे SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे किंवा 15 जूनच्या अंदर सुद्धा या ठिकाणी रिझल्ट लागू शकते। लक्षात ठेवा, तर लय लवकर या ठिकाणी SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे। आणि यावर्षी SSC GD भरतीचा जो कडाबा हा खूप कमी जाणार आहे। तर त्याचं जे कारण आहे, तर पेपर यावर्षी हार्ड आले होते, त्याचबरोबर जे यावर्षी जागा 53,690 वॅकन्सी या ठिकाणी झाली आणि ह्या वर्षी भरपूर मुले नवीन होते। तर हे काय कारण आहे की यावर्षी SSC GD भरतीचा कडाप कमी जाणार आहे। तर या ठिकाणी ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे SSC GD भरतीचा, तर हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। एवढाच कडाप जे आहे या ठिकाणी ग्राउंडचा जाणार आहे, कारण की हे काय कारण आहे की पेपर या ठिकाणी हार्ड होता, त्याचबरोबर SSC GDच्या या ठिकाणी जागा वाढलेल्या आहे। आणि हा जो मी तुम्हाला कटाप सांगत आहे ग्राउंडचा, तर हे नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी तुम्हाला कटाप सांगून राहिलो। तर तुम्ही जे असं तुम्हाला असं वाटते की बा नॉर्मलायझेशनचे मार्क धरून नाही सांगून राहिले काय, जसं काही तुम्हाला वाटते, तर मी तुम्हाला आता सांगून देऊन आलो। हा जो फिजिकलचा जो कटाप या ठिकाणी जाणार आहे, तर नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून मी तुम्हाला कटाप सांगून राहिलो, अजून नॉर्मलायझेशनचे मार्क वाढले नाही आहे। ठीक आहे, तर EWS कॅटेगरीच्या पहिले महिला उमेदवारांचा कडाप सांगतो जनरल एरियाचा। तर EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 85 पर्यंत ग्राउंडचा कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 89 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 91 पर्यंत कडाप यावर्षी जाणार आहे फिजिकलचा। त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 84 पर्यंत कडाप यावर्षी जाणार आहे महिला उमेदवारांचा। UR कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 91 पर्यंत कडाप यावर्षी जाणार आहे महिला उमेदवारांचा। तर एवढाच कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे। यापेक्षा तुम्हाला 15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की आपल्या या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये 15 मार्क्स वाढले तर आपल्याला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, तर हा जनरल एरियाचा कडाप आहे। नक्सल एरियाचा जो कडाप आहे यापेक्षा जवळपास 4 ते 5 मार्कांनी कमी धरून त्याला एवढा कडाप या ठिकाणी नक्सल एरियाचा जाणार आहे। आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे, तर पहा, एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर जवळपास 32-40 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा आपण फिजिकल आपल्याला भेटणार आहे, एवढा कडाप कमी जाते एक सर्व्हिसमॅनचा। EWS कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे 160 पैकी, तर हा जवळपास 93-94 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप 160 पैकी, तर हा जवळपास 98 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा 160 पैकी 95 पर्यंत कडाप यावर्षी जाणार आहे ग्राउंडचा। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप 160 पैकी 85 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर UR कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर UR कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 99 पर्यंत या ठिकाणी कडाप या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढाच कडाप जे UR कॅटेगरीचा जाणार आहे। तर हा जो मी तुम्हाला कडाप सांगितला आहे जनरल एरियाचा कडाप आहे। आणि यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी 10-15 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क प्रत्येक विद्यार्थ्यांचे सरासरी या ठिकाणी वाढणार आहे। आणि नक्सल एरियाचा जो कडाप आहे यापेक्षा जवळपास 4 ते 5 मार्क कमी धरून त्याला एवढा कडाप नक्सल एरियाचा जाणार आहे, तर सर्व कॅटेगरी वाईज। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय